हॅलो एव्हरीवन, दिस इज नितीन सर आणि आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर बघणार आहे जो की CBSE आणि स्टेट बोर्ड यामध्ये दोन्ही पेपर 1मध्ये दिलेला हा चॅप्टर आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर बघण्याआधी आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीबद्दल काही गोष्टी माहिती आहेत. ट्रिग्नॉमेट्री हा वर्ड दोन ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे जो की ट्रिग्नॉन अँड मेट्रॉन हे दोन वर्ड्स आहेत. त्याचा अर्थ आहे इट मीन्स मेजरिंग द साइड्स ऑफ अ ट्रायंगल, ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल. आणि काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत की राईट अँगल ट्रायंगलमध्ये आतापर्यंत आपण स्टडी केलेलं आहे की जो थीटा होता तो माझा ॲक्यूट अँगल थीटा होता. क्लिअर. आणि ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय होते आपल्याकडे? ॲडजस्टंट साईड बाय हायपोटेनियस, अपोजिट साईड बाय हायपोटेनियस. आणि आपण आतापर्यंत स्टडी कोणत्या अँगलसाठी केलेला आहे? ॲक्यूट अँगलसाठी केलेला. नाव विल एक्सटेंड दिस डेफिनेशन टू अँगल एनी अँगल थीटा टू डिफाईन द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ सर्कल. त्यासाठी काय लागेल आपल्याला? एक सर्कल लागेल. ओके. Draw any circle with the center of the origin. Clear? त्याच्यावरतीच OA माझा इनिशियल रे असेल, ज्याला मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट केल्यानंतर मला टर्मिनल रे मिळेल OB. आणि त्याच्यामुळे काय मिळेल मला की सर्कलवरती एक पॉईंट मी जर घेतला की त्याच्यामुळं मला एक रॅडियस मिळेल, सर्कलची रॅडियस मिळेल. रॅडियस हा त्या पीचे कॉर्डिनेट असतील, पॉईंट पीचे कॉर्डिनेट असतील एक्स अँड वाय. क्लिअर. मग एवढ्यावरूनच आपलं डेफिनेशन डिफाईन होईल का? नाही होणार. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ओके. काय मिळालं आपल्याला? OA इनिशियल रे घेतला, त्याला रोटेट केलं, OB मिळालं, टर्मिनल रे मिळाला. कशासाठी मिळाले आपल्याला? थीटासाठी मिळाले. क्लिअर. देअरफॉर P of x y इज अ पॉईंट ऑन द सर्कल विच इज ऑल्सो ऑन द रे OB. आता डेफिनेशन बघण्यासाठी, कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण काय करणार? कन्स्ट्रक्शन करणार. PM परपेंडिक्युलर टू A. आणि परपेंडिक्युलर टाकल्यानंतर आपल्याला काय मिळेल? राईट अँगल ट्रायंगल मिळेल. ओके. आणि याच्यामध्ये काय असेल की OM समजा एक्स असेल, मे बी एक्स, PM सपोज इट इज वाय, अँड OP आपला रॅडियस आहे. क्लिअर. मग याच्यावरून आपल्याला काय मिळेल की राईट अँगल ट्रायंगल, दॅट इज ट्रायंगल PMO. वी गेट cos theta is OM upon OP, that is adjacent side by hypotenuse, and sin theta is opposite side by hypotenuse, that is PM upon OP, that is Y upon R. Cos theta is X upon R. And we know that the statement of Pythagoras theorem is this: hypotenuse square is equal to side by square plus side square. Then by using this Pythagoras theorem we define OP square is equal to OM square plus PM square, that is hypotenuse square, that is OP square is equal to side 1 square plus side square, that is OM square plus PM square, that is R square is equal to X square plus Y square. That is we get. And hence we get by definition and by Pythagoras theorem cos square theta plus sin square theta is equal to 1, and this is an identity. हे आपण आधी बघितलेलं आहे. हे कशासाठी बघत होतो आपण? एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. क्लिअर. आणि याच्यावरून आपल्याला काय क्लिअर होतं? यस, एनी केसेस? तर याच्यावरून आपल्याला क्लिअर होतं की फॉर एनी अँगल थीटा देअर एक्झिस्ट अ करस्पॉन्डिंग युनिक पॉईंट P of x y ऑन द सर्कल विच इज ऑल्सो ऑन द रे टर्मिनल रे ऑफ थीटा. इट मीन्स फॉर एनी अँगल थीटा म्हणजे कोणत्याही अँगल थीटा, म्हणजे प्रत्येक अँगल थीटासाठी आपल्याला एक पॉईंट एक्झिस्ट होईल, एक पॉईंट आपल्याला मिळेल जो की P पॉईंट असेल, जो सर्कलवरती असेल आणि अजून कशावरती असेल? तो टर्मिनल रेवरती असेल. आणि याच्यावरून आपण डिफाईन करू शकतो की ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ थीटा जे असतात तेच आपले काय असतात? तर तेही आपले काय असतात? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स असतात त्या थीटासाठी. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ त्या थीटा. आता काही गोष्टी आपल्याला इथं नोट करून घ्याव्या लागतील. काय कोणत्या गोष्टी आहेत त्या? तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स किंवा ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हे काय असतात? इंडिपेंडेंट ऑफ रॅडियस आर असतात. अजून काय असतात? तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज और ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स हे काय असतात? तर इंडिपेंडेंट ऑफ दॅट पोजिशन ऑफ दॅट पॉईंट P of x y विच इज ऑन द सर्कल अँड विच इज ऑल्सो ऑन द टर्मिनल रे. पण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स हे डिपेंड कोणावरती असतात? तर मेजर ऑफ दॅट अँगल थीटा याच्यावरती डिपेंड असतात. क्लिअर. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आय होप दॅट इज क्लिअर. ओके. तर डेफिनेशन कळलेले असेल, कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके. याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स, इन 4 क्वाड्रंट्स. हा याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार. ओके. त्यासाठी लाईक्स, सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे. इट इज मोटिवेशन फॉर मी. चलो, थँक्यू.